प्रशासनाचा धडक तडाखा, हॉटेल्स बारमधील घरगुती गॅसचा काळा बाजार उद्ध्वस्त, महागाव परिसरात भरारी पथकाची कारवाई, 13 सिलेंडरसह मुद्देमाल जप्त. यवतमाळ जिल्ह्यातील हॉटेल्स, भोजनालय आणि बार रेस्टॉरंट्समध्ये व्यावसायिक वापरासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा सर्रासपणे होणारा अवैध वापर आता प्रशासनाच्या रडारावर आला आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या कडक आदेशानुसार भरारी पथकाने महागाव, हिवरा, धनोडा आणि गुंज परिसरातील संशयास्पद ठिकाणांवर छापे टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण 13 भरलेले घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले असून अनधिकृत गॅस वापरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर सर्जिकल स्ट्राईक. घरगुती वापरासाठी असलेल्या अनुदानित गॅसचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरीही अनेक हॉटेल चालक आर्थिक फायद्यासाठी नियमांना हरताळ फासत असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तैनात करण्यात आले. या पथकाने अचानक धाडी टाकून हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधील काळा बाजार उघडकीस आणलाय. ही धडक कारवाई करण्यासाठी महसूल आणि पुरवठा विभागाचे तगडे पथक मैदानात उतरले होते. यामध्ये रोहित शिंदे परिवक्षाधीन तहसीलदार, मोहन कोल्हे पुरवठा निरीक्षण अधिकारी, व्ही पवार नायब तहसीलदार, राम बनसोडे गोदाम व्यवस्थापक, लखन चौहान लिपिक यांचा समावेश होता. घरगुती गॅसचा अवैध वापर हा केवळ आर्थिक गुन्हा नसून तो सुरक्षेच्या दृष्टीनेही घातक आहे. यापुढेही अशा कारवाया अधिक तीव्र केल्या जातील आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. 18 मार्च 2024 रोजी महागाव तालुक्यामध्ये अनेक व्यवसायिक हॉटेल, बार, रेस्टॉरंट, भोजनालय या ठिकाणी घरगुती सिलेंडरचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याच्या गुप्त माहितीवरून व शासनाच्या निर्देशावरून सध्या होत असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा विचार पाहता गॅसचा तुटवडा होत आहे. त्या निमित्तानं पथक गठीत करून मी मोहन कोल्हे निरीक्षण अधिकारी तसेच परीक्षाधीन तहसीलदार रोहित शिंदे व नायब तहसीलदार व्ही पवार व माझे सहकारी लखन चौहान व गोदाम व्यवस्थापक राम बनसोडे या असं आम्ही पथक गठीत करून विविध ठिकाणी धाडी टाकून हिवरा, धनोडा, प्रॉपर महागाव, गुंज अशा ठिकाणून आम्ही जवळपास 13 व्यावसायिक ठिकाणून घरगुती सिलेंडर भरलेले, काही अर्धवट भरलेले जप्त करण्यात आलेले आहे. पुढील कारवाईसाठी मान्य जिल्हाधिकारी, मान्य तहसीलदार साहेब अभयजी म्हस्के साहेबांना अहवाल सादर करण्यात येईल व त्यांच्या मार्गदर्शनात पुढील कारवाई करण्यात येईल.